तर नमस्कार मित्रांनो, सिम्पली पवनच्या अजून एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर जसं तुम्ही माझा थंबनेल तर पाहिला असेल, थंबनेलवरनं पण समजलं असेल की मी आज आलो आहे वाशीमधील जुहू गाव इथं स्थित असलेलं श्री मरियाई मंदिर. तर मंदिराच्या गाभाऱ्यात सध्या तरी मी प्रवेश केला आहे. मी आतला देखीलचा भाग देखील जाऊन तुम्हाला दाखवतो. खूपच छान असं मंदिर आहे. मी पहिलं मंदिर फिरलो, त्यानंतर इकडचे जे ट्रस्टी आहेत त्यांना पहिलं विचारलं की आपले व्हिडिओ काढता येईल का. कारण की कसं आहे बघा मित्रांनो, मंदिराची काही सुरक्षतेचा विषय असतो, जो मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्यानुसारच आपल्याला व्हिडिओ बनवावे लागते. तर पहिला मी यांना विचारलं आहे, त्यानंतरच मी बोललो की आता पहिला यांना विचारूया, त्यानंतर मग आपले व्हिडिओ बनवा. तर मी तुम्हाला संपूर्ण मंदिराचा परिसर दाखवतो, मरियाईचं देवीचं स्वरूप दाखवतो. त्यानंतर तिथं मोठी शिवलिंग देखील आहे, खूपच मनाला अशी भावते ती शिवलिंग, ती देखील मी तुम्हाला दाखवते. त्यानंतर गणपती बाप्पा देखील आहे, त्यानंतर हनुमंत स्वारी आहे, त्यानंतर आपल्या आहेत राम भगवान. सगळ्यांची मी तुम्हाला प्रतिमा दाखवतो, सगळ्यांचं स्वरूप तुम्हाला दाखवतो. खूप छान वाटेल तुम्हाला बघून. तर मग पाहूया आता आपण. तर मित्रांनो, इकडे स्वामी समर्थ महाराज आणि साईबाबा यांचं देखील तिथं स्वरूप आहे. त्यानंतर मित्रांनो, ही आई मरियाई. तर मरियाईचं स्वरूप देखील तुम्ही पहा. तर हे मंदिर ह्या नावानेच प्रसिद्ध आहे, श्रीमंत गावदेवी मरियाई मंदिर. तर मित्रांनो, मंदिराचा परिसर तुम्ही पाहत आहात, तो खूपच प्रसन्न वाटेल. कारण की मंदिरात तुम्ही कुठल्याही मंदिरात जावा, मंदिराचा परिसर खूपच छान असतो, शांततापूर्वक असतो आणि संपूर्ण सगळीकडे स्वच्छता असते. तर तुम्ही या साईडला पाहाल तर एक मंदिर आहे. तर भक्तजन स्वतःची प्रार्थना इकडे करत आहेत. त्यानंतर इकडे काही भक्तजन आहेत जे देखील मरियाई मंदिराकडे काही मागणीसाठी इथं आलेले आहेत. तर मित्रांनो, हे भाविकांना विनम्र सूचना आहेत बघा. तर मंदिर सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत चालू असतं आणि संध्याकाळी 4 ते 10 वाजेपर्यंत चालू असतं. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं, मंदिरात ही मोठी अशी शिवलिंगाचं स्वरूप देखील पहा. खूपच मनाला प्रसन्न वाटतं ही शिवलिंग पाहून. हर हर महादेव. त्यानंतर आपले गणपती बाप्पा यांचं देखील आपण स्वरूप पाहूया. तर मित्रांनो, हे बघा, इथं आहेत आपले जय श्रीराम, त्यानंतर हनुमंत स्वारी, त्यानंतर लक्ष्मण, त्यानंतर सीतामाई. त्या सर्वांचं देखील स्वरूप तुम्ही इथं पाहताय. मंदिर खूपच मोठं आणि खूपच प्रसिद्ध असं इथलं हे सेक्टर 11 जुहू गावातलं, वाशिम जुहू गावातलं हे मंदिर आहे. मंदिराची महती तुम्हाला मी निश्चितच आता इथं आपले जे मंदिरातले ट्रस्टची माणसं बसलेली आहेत त्यांच्यासोबत मी थोडी त्यांच्यासोबत एक छोटीशी व्हिडिओ घेऊया त्यांच्यासोबत, जेणेकरून ते आपल्याला इथली मंदिराची माहिती देतील, मंदिराची महती सांगतील, मंदिर कधी स्थापित झाले हे देखील सांगतील. तर मित्रांनो, मी जसं तुम्हाला सांगितलं की मंदिर हे वाशी जुहू गाव सेक्टर 11मध्ये स्थित आहे. जर तुम्ही पाहाल तर माझ्या मागच्या साईडला आहे ते पूर्ण मंदिर. आता हे मंदिर बरोबर मधोमध म्हणजे दुतर्फा रस्ता आहे बघा. ह्या साईडला जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे हा सरळ जातो कोपरखैरण्याला, आणि जर हा रोड आहे, हा माझ्या मागच्या साईडला जो रोड आहे हा सरळ जातो वाशी स्टेशनला. तर ह्याच्याबरोबर मधोमधच हे मंदिर आपल्याला वसलेलं आहे, श्रीमंत गावदेवी मरियाई मंदिर. आणि त्यासोबतच मंदिराच्या गाभाऱ्यात अन्य देखील देव आहेत, त्यांचं देखील स्वरूप तुम्ही पाहिलेलं आहे. खूपच छान वाटतं मंदिरात. तर आपण तिथल्या ट्रस्टीची माणसं आहेत त्यांना एकदा विचारूया की मंदिराची माहिती. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहेत हे नानाजी पवार, हे मंदिराचे विश्वस्त आहेत. तर त्यांना आपण एक छोटीशी माहिती घेऊया मंदिरासंदर्भात. मी तानाजी पवार. इथं म्हणजे आता मंदिरात 6-7 वर्ष झालं इथे कामाला आहे आणि देवीचा अनुभव आहे सगळ्यांना. म्हणजे आपलं देवी पावती कधी काय नाही, कधी संकटातलं येत नाही, सगळ्यातनं दूर केलेलं आहे. प्रत्येक भक्त येतात, लय लांबून वगैरे सगळे येतात. तुम्ही पण येतात. आता एवढ्या वर्ष झालं सगळं देवीचं स्वभाव सगळं म्हणजे माणसाला जसं हे होतात. लहान थोर जरी कुठल्याही अडीनडचणी सगळं तुझ्या पुढे अडून होऊन जरी झालं तर सगळं आपलं दूर करते. एवढा अनुभव आहे, एवढा 50 वर्षाच्या पुढचा पण आहे असं बोलतात. म्हणजे आणि जे आमचे
रमणवरनी हे सगळं आपलं देवाचं केलं सगळं कधी काय म्हणजे आपलं काही सगळं दूर करून त्यांनी स्वतः केलं. मॅडम आहेत गुरुजी आहेत त्यांनी सगळ्यांनी आपलं सेवा करतात फक्त भरावशावर. आणि देवी एकदम म्हणजे ते भरावशावर आहे देवी, त्याच्यामुळे कधी कुणाला नाही एवढे लांबून वगैरे भरपूर येतात, पाया पडतात, दर्शन घेऊन जातात. नवरात्रीमध्ये पण कार्यक्रम मोठा असतो, सर्व लोक येतात जातात पाया पडतात. मी स्वतः अनुभव घेतो आता 5-6 वर्ष 7 वर्ष काम झालं, पण मी सगळ्या त्यांच्या आशीर्वादाने कुठली सर्व कामं माझी झालेली. त्यांच्या आशीर्वादाने सगळं काय अडचण नाही, माझं कुटुंब हे सगळ्याचं नाव हे घेतलं, त्यांची सेवा केली, सगळं मनात असेल ते मनात तुम्ही करतात. असं हे देवीचं गाववाले हे सगळे चांगले सगळे गोष्टी वगैरे सगळे आहेत. आमच्या मॅडम मनीषा भोईर, प्रशांत कुलकर्णी गुरुजी हे वगैरे सगळे यांनी सगळे देवाचे एकदा मंत्र वगैरे होम हवन सगळं अगदी व्यवस्थित करतात. तर मित्रांनो झालं आहे माझं इकडचं दर्शन. खूपच छान मित्रांनो मंदिर आहे हे. जुहू गावातलं वाशीतलं सेक्टर 11मधलं श्रीमंत मरियाई देवी मंदिर. निश्चित तुम्ही या मंदिराला एकदा भेट द्या, खूप छान वाटेल. तिकडच्या विश्वस्तांनी देखील खूप छान अशी माहिती सांगितली आणि तिकडच्या काही लोकांनी आपल्याला विनंती देखील केलेली आहे की त्यांच्या इकडच्या देवस्थानांची देखील माहिती आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून त्यांना द्यावी करून. तर निश्चित आपण त्यांची मागणी देखील आपण स्वीकारलेली आहे मंदिरात, कारण की देवाचं जर बोलावणं आहे आपल्याला की त्यांची माहिती घेण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं, तर निश्चित आपण तिकडे जाऊया आणि त्यांची देखील माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवूया. तर आपण सध्याच्या घडीला एवढंच मित्रांनो, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओसहित नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, धन्यवाद.